नमस्कार, story.com मधल्या या नव्या व्हिडिओ तुम्हा सर्वांचं स्वागत। काल मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला सुरुवात झाल्यानंतर प्रशासनाकडून मुंबई इथल्या आझाद मैदानाजवळच्या अनेक खाऊ गल्ल्या आहेत त्या बंद करण्यात आल्या होत्या, बंद करण्याचे आदेश दिले होते। त्यामुळे इथं आंदोलनासाठी येणाऱ्या लोकांची खूप मोठी गैरसोय या ठिकाणी झाली, उपासमार त्यांची झालेला आहे। मात्र यावर सरकारच्या प्रशासनाच्या या निर्णयावर विरोधकांनी आणि अनेक मराठा बांधवांनी टीका केल्यानंतर आज पुन्हा मुंबईतल्या या आझाद मैदानाजवळच्या खाऊ गल्ल्या परत एकदा सुरू करण्यात आल्यात। पण काल लोकांची गैरसोय झाली, खाऊ गल्ल्या बंद करण्याचं कारण काय? एवढ्या मोठ्या प्रमाणात यामध्ये लोक आले होते, या ठिकाणी त्यांची उपासमार झाली आहे, गैरसोय झाली आहे। प्रशासनाला हे करायला हवं होतं का? काय म्हणणं आहे आपण लोकांकडून जाणून घेऊयात। दादा काय सांगाल? या इकडे इकडे या। पहिला आपण इथल्या असलेल्या हॉटेल मालकांचे प्रतिक्रिया घेऊया की याच्यावर काय झालं। या कॅमेरामॅनला विनंती करतोय त्याने थोडं पुढे या। दादा काल काल खाऊ गल्ल्या बंद केल्या होत्या सरकारनं, आज परत चालू झाल्या। काल पण अजून काहीच नाही खाल्लं, आत्ताशी खाऊ लागलो। कालपासून काहीच खाल्लं नाही, एक वडापाव खाल्ला बघा। काल फक्त एक वडापाव खाल्लाय आणि आज खाऊ गल्ल्या सुरू झाल्यात। आता खाऊ लागलो। दादा काल काय खाल्लात? काल वडापाव खाल्ला, ते पण वडापावचा रेट खूपच जास्त आहे। म्हणजे इथं हर एक वस्तू महाग आहे, हर एक वस्तू महाग आहे। डबल वस्तू रेट वाढवण्यात आलेत का? बिस्लरीचा बॉक्स घेणे गेले 80 रुपये लागते, 80 200 वाढले डबल। पोहे 50 ते 70 80 रुपये। गर्दी पाहून इथल्या दुकानदारांनी भाव सुद्धा वाढवलेत असा लोकांचा आरोप होतोय। दादा काय सांगाल? काल बंद करण्यात आलं होतं। गर्दी मर्दी बंद करणार, काय करणार? गर्दी वर्दे बंद कर। कल से बनते दुकान, सब दुकान बनते कल से। गर्दी वजह से बंद काय को गर्दी, काय की गर्दी? गर्दी नहीं थी, काय नहीं। कल से बनते सब दुकान। खाने को कल से कुछ नहीं मिल रहा था हमारे को। हाँ, पैसा भी बढ़ा है। कालपासून गर्दी होते आणि प्रशासनानं बंद केलं होतं। लोकांकडून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत। दादा काय? हॅलो ओ मामा, काल बंद केलं होतं, कुठं काय खाल्लं? काल हे बंद करण्यात आलं होतं, कुठं खाल्लं? काय खाल्लं? काल हे बंद करण्यात आलं होतं। आम्ही घरून आणलेला अर्धी पोळी 4-4 जणांनी खाल्ली आणि काल रात्रभर आम्ही पाण्याच्या पडत असल्यामुळं आमची गैरसोय झाली। आम्ही पाण्यात बसून राहिलो आणि तिथं रोडवरती गेले की रोडवरती तिकडून पोलीसवाले ते हाकलून देऊ लागले। आमचे खाण्याचे, पिण्याचे, पाणी पिण्याचे, खाण्याचे, बाहेर काही इतर गोष्टीचे म्हणजे शौचालयाचे याचे त्याचे आमचे गैरसोय होऊ लागले। गैरसोय झाली आहेत असं इथल्या नागरिकांचं म्हणणं आहे। ओ दादा या इकडे या, ओ या इकडं। काल प्रशासनानं कशामुळे बंद होती? म्हणजे काल प्रशासनानं बंद करण्याचा आदेश दिला होता का? हे दुकानदार बोलायला तयार नाही आहेत, कारण प्रशासनाकडून परत अडचण होईल, दबावाखाली हे बोलायला तयार नाही आहेत असं म्हणतात इथले लोक। दादा काल काय सांगाल? काल बंद होते हॉटेल, हे ते गैरसोय झाली। गैरसोय नाही, आम्ही मराठे आहोत, आम्ही पूर्ण ताकदीने पूर्ण तयारीने आलेलो आहोत। किती दिवस मीडियाच्या माध्यमातून सरकारला एवढं जाहीर सांगणं आहे की तुम्ही आमची खायप्याची सोय केली नाही, पण तुम्ही कमीत कमी संडासची तरी आमची सोय करा। लघवीची सोय नाही, संडासची सोय नाही, आमची गैरसोय व्हायला लागली। लाखो मराठा, करोडांनी मराठा या मुंबईमध्ये धडकलेला आहे आणि आणखीन पण गावाकडून गाड्या चालू आहे, आणखीन चालू आहे। 4 दिवस झाले लोक येतात आणि आणखीन पण येणार आहे। अख्खा महाराष्ट्र घराघरातला 2-2, 4-4 लोक घराघरातून आलेले आहे, फक्त स्त्रीच नाही आलेले। प्रशासनाकडून सोय करण्यात यावी अशी विनंती करतात। आपण बघतोय की या ठिकाणी आणखीन पण, आपण कॅमेरामॅनला विनंती करू की एक दुकान दाखवा। या ठिकाणी आज आणखीन पण काही दुकानं बंदच आहेत, पण काही दुकानं सुरू आहेत। आपण त्यांना विचारू या लोकांना या ठिकाणी। दादा कल बंद किया था क्या? कल दुकान बंद किया था? कल बंद किया था। किसने बोला था बंद करने को? इसने नहीं बोला, अपने मन से बंद किया। वो मूर्तियां वजह से। क्या पुलिस लोगों ने वगैरह बताया था बंद करने के लिए? नहीं, पुलिस नहीं बोला कुछ नहीं। करायला तयार नाही आहेत की प्रशासनानं बंद करायला असतं, दुकानदार सांगत नाही आहेत। काल हे लस्सीचं, काल आणखीन इथं आणखीन एक चहाचं दुकान आहे, आपण त्यांना विचारूया।
भैया कल दुकान बंद था? बंद था ये मोर्चा हड़ताल है। पुलिस ने बोला था क्या बंद करने को? फिर कौन बोला? मैंने था, कौन बोला था? किसने बोला था? कोई नहीं बोला था, कोई नहीं बोला। आपने खुद ने बंद किया था? आपने खुद बंद किया था क्या प्रशासन ने बोला? खुद बंद करे थे। प्रशासनावर हे आरोप करत नाही आहेत, कारण त्यांना पुन्हा पण या ठिकाणी व्यवसाय करत आहे, कुठलीही अडचण होऊ नये परत, त्यामुळे प्रशासनाबद्दल हे बोलण्यास तयार नाही आहेत। आपण आणखीन काय लोकांना विचारूया। कल बंद था दुकान? पब्लिक रहता है, चक्कर में बंद करा है। अच्छा, पब्लिक को भी दिक्कत होती है, हमारे को भी दिक्कत होती है। बहुत लोगों से लफड़ा भी हुआ पिछली बार महाराष्ट्र ये था ना, मराठा मोर्चा, चलने के लिए जगह भी नहीं होता है एक तो इसके चक्कर में। पिछली बार एक बार अपना लफड़ा भी हो गया था इधर, पब्लिक खा के पैसा भी नहीं देती, आपको ही मालूम है। तो क्या पुलिस ने वगैरह बोला था क्या बंद करने के लिए? नहीं, पुलिस ने नहीं बोला। या ठिकाणी आपण बघताय की ही जी खाऊ गल्ली आहे, या ठिकाणी दुकानं आहेत आणि ही जी आहे ही मेट्रो लाईनची भिंत आहे, ते एवढाच कमी फार कमी स्पेस चालण्यासाठी आहे, त्यामुळे इथल्या नागरिकांनी बंद केलं, इथल्या दुकानदारांनी आपले हॉटेल बंद केले होते असं म्हणतात। पण प्रशासनाचा पण कुठेतरी दबाव असेल ते सांगत नाहीयेत, पण या ठिकाणी काल लोकांची हेळसांड झाली हे सत्य आहे। त्या हेळसांडनंतर अनेक विरोधकांनी टीका केली, त्यानंतर आज पुन्हा या ठिकाणी दुकानं सुरू झालेले आहेत आणि लोकांची काही दुकानं बंद आहेत, काही दुकानं सुरू आहेत आणि लोकांनी या ठिकाणी खायला प्यायला सुरुवात केली आहे। कॅमेरामॅन सतीश शिंदेसह मी प्रकाश पाटील, story.com मुंबई। एक मराठा, एक मराठा, एक मराठा,